कोण आहे? ही तुझी होणारी बायको आहे, रेवतीची लांबची बहीण आहे. काय काय झालंय? अरे असं का पाहतोय? बोल ना. काय बोलतेस राधा तू? काय बोलतेस म्हणजे? अरे लग्नाचं वय उलटून जाईल, मग कोण देणार तुला मुलगी? सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या. आणि हे बघा, आमच्या सगळ्यांची लग्न झाली, तुझं एकट्याचं लग्न झालं नाही. आता आनंद भाऊजींचं सुद्धा लग्न झालं. तेही लग्न करत नव्हते, त्यांच्या मागे लागून लागून लग्न करायला लावलं. काय वाईट झालंय त्यांचं? छान झालंय की नाही सगळं? जेनी सारखी छान जोडीदार मिळाली त्यांना. आणि मला तरी असं वाटतं की असं कोणी एकटं राहू नये, आधार लागतोय आपल्याला. आणि सौमित्र, मला माहिती आहे तू इथे का थांबलायस ते. माझ्यासाठी थांबलायस ना? मला या सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं बाहेर काढण्यासाठी, माझ्या कंपनीसाठी, माझ्यासाठी. पण तू स्वतःचा विचार कधी करणार आहेस? ठीक आहे, तू नाही केला तुझा विचार, पण मला तर करायला हवा ना. हे बघ सौमित्र, तू आनंदी असणं खूप महत्वाचं वाटतं मला. आता हे बघ ना, लग्न करून जेनी, आनंद भाऊजी किती छान मजेत आहेत. मला तर ही मुलगी आवडलीये. तू सांग, तुला जर आवडली असेल ना तर मी लगेच रेवतीशी बोलते. घरीही सांगूया आपण, साखरपुडा करूया, मग लग्न. बघ पटतंय का? नाही. नाही का? अगं म्हणजे सांगतो ना मी, विचार करून सांगतो मी. नंतर काय सांगतो? सांग ना, तुला आवडली नाहीये काही मुलगी? आपण आता या विषयावर नको बोलूया का राधा? अगं म्हणजे अगं विचार नाही का केलाय मी, कुठे लग्नाच्या भानगडीत वगैरे पडा. बरं ठीक आहे, आता नको, नंतर बोलूया. मग आता तू सांग ना, तुला काहीतरी सांगायचंय ना? अगं काय नाही, मी खेचणार होतो तुझी मस्त काहीतरी प्लॅन डोक्यात शिजवून आलो होतो कशी खेचायची. पण ते जा दे, ते काही फार महत्वाचं नव्हतं ते. जा दे. हे बघ, माझं तर सध्या सगळं काहीतरी वेगळंच चाललंय. म्हणजे तू बरोबर बोलली, वय उलटून चाललंय. लग्नाचं नाही, सगळंच चाललंय उलटून. साध्या साध्या गोष्टी लक्षात राहत नाही. आता मी हा मेसेज वाचला तेव्हा लक्षात आलं, ती महत्वाची फाईल होती, ती कलेक्ट करायची होती मला, ती राहिली ना. अरे यार, तर जावं लागेल मला. हा, मी ती फाईल कलेक्ट करायची ना, मी निघतो. डिनर करू ना नंतर कधीतरी. एवढं काय, कॉफी प्यायलो ना, मस्त आहे कॉफी. वा, मस्त कॉफी आहे, पण ती फाईल कलेक्ट करायला लागेल. राधा, आपण नंतर भेटूया. ओके, बाय. अरे पण हा फोटो तुझ्या जवळ ठेव. घे घे, ठेव तुझ्या जवळ, विचार कर. हा, ओके, चल आलो. सांगू का नानी, चहाचं नुसतं निमित्त, घरातनं चैन पडत नव्हतं हो, म्हणून इथे आले. हो ना, मलाही काही सुचत नाही हो. सगळं लक्ष त्या दोघांवर आहे. दोघं गेलेत ना, काय होईल काय माहित. अहो, सरिता वहिनी पण येणार होत्या. मग का नाही आल्या? मलाच ठाऊक. म्हणाल्या मी आता विचारच करायचं सोडून दिलंय, जे होईल ते होईल. तेही खरंच आहे म्हणा. आणि त्या सौमित्रचं पण ना, आज विचारतो उद्या विचारतो, काही कळतच नाही. पुढे काही घडतच नाही ना. एक विचारू? विचारा ना. सरिता वहिनींना सगळं पसंत असेल ना? म्हणजे मनापासून त्या हो बोलल्या असतील ना, का आपलं बळबळच? काही असेल, आपण त्याचा विचार करायचा नाही. आपण आता फक्त राधिकाच्या सुखाचा विचार करायचा. हो, आणि प्रत्येकाच्या मनासारखं होईलच असं काही नाही. कोणीतरी दुखावणारच ना. काय झालं असेल काही कळत नाही. सौमित्रनं न घाबरता ठामपणे राधिकाला लग्नाचं विचारायलाच हवं. एकदा हे लग्न झालं ना, तर मी मोठ्या जबाबदारीतून मोकळा होईल.
अरे इतक्या लवकर आलीस तू? हो बाबा, ते काय डिनरला गेलोच नाही ना आम्ही. म्हणजे काय झालं की सौमित्राला एक महत्वाचं काम आठवलं. तो तिकडे गेला. काम आहे म्हटल्यानंतर मी तरी काय करणार ना, त्यामुळे लगेचच निघालो. तो लवकर निघाला. म्हणजे मग जेवण वगैरे झालंच नाही तुमचं? नाही, पण कॉफी प्यायलो आम्ही. पण गप्पा तर झाल्या असतील काही? खूप झाल्या गप्पा. काय म्हणाला सौमित्र तिकडे? हो, सांगते. आजवर तुमच्यापासून काही लपवलंय का बाबा? अगं म्हणूनच तुला विचारतोय की सौमित्र काय बोलला. काय नाही, आम्ही लग्नाबद्दल बोललो. भलता स्मार्ट निघाला सौमित्र, सरळ लग्नाबद्दलच बोलला. काय झालं बाबा? काय नाही, काय थोडा विचारत होतो. छान झालं, म्हणजे मला आनंद झाला. तू आणि सौमित्र लग्नाविषयी बोललेत. हो. चला, बरं झालं तुम्ही दोघे लग्नाविषयी बोललात. म्हणजे लग्नाविषयी? हो, म्हणूनच तर बोलले. मी सांगितलं त्याला की तुझं लग्न रेवतीच्या बहिणीशी व्हावं असं मला वाटतं. अहो, चांगली मुलगी आहे ती. डान्स कॉम्पिटिशनला भेटली होती. खरंच. अहो, मी फोटो सुद्धा दाखवला. सौमित्राने काही नीटसा पाहिला नाही आणि काही बोललाही नाही, आणि तो बोलणार सुद्धा नाही. पण मला छान वाटतेय ती. रेवतीची दूरची बहीण आहे. मी भेटले तिला. खूप छान आहे आणि सौमित्रासाठी अगदी योग्य आहे. मुख्य म्हणजे सौमित्राला त्याच्या व्यवसायाला नीट सांभाळू शकेल, समजून घेऊ शकेल. आणि लग्नात हेच तर महत्वाचं असतं ना, प्रेम आणि विश्वास. मला खात्री आहे सौमित्राचं सगळं छान होईल. बाबा, बरोबर केलं ना मी? काय, मला खूप वाटतं त्याचा संसार सुखाचा व्हावा. आनंद भाऊजींना नाही का जेनी मिळाली, तसंच सौमित्रालाही कुणीतरी मिळावं. तो आपल्या घरातल्यासारखाच आहे. त्याचं सगळं छान व्हावं असं वाटतं. मग आपणच त्याचं लग्न धूमधडक्यात लावायला हवं ना. त्याने आपल्यासाठी इतकं केलंय, आता आपण त्याच्यासाठी काहीतरी करूया. सौमित्राच्या सुखाचा विचार तू करायलाच हवा. म्हणजे? नाही म्हणजे काय आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं नसतं. तरीही काही गोष्टी एकमेकांसाठी करायलाच हव्यात. मला कळतंय बाबा, पण सौमित्रासाठी मी हे करायलाच हवं. बाबा, तुम्ही झोपा, मी दार लावून घेते. नाही, नको, मी करतो बंद. तो तुला लग्नाबद्दल विचारणार होता, तर तू त्याच्यासाठी स्थळ पाहतेस. कमाल आहे. हे असं घडलं तर सौमित्राच्या स्वप्नांचं काय होणार? काय वाटलं असेल त्याला? हॅलो, ए सम्या यार, फोन काय कट करतोयस? काय झालं? काही बोलणं झालं की नाही? आणि राधिका वहिनीने काय उत्तर दिलं? अरे बोल ना पटकन, काय झालं? तुझी वाट बघतोय मी. अरे काय झालं? तू गेला होतास ना डिनरला? नाही, तसं काही नाही. अरे सम्या, तू रडू नकोस. काय झालं?
सम्या तू रडतोयस का यार? तू 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 कुठे आहेस आता? आनंद, मी राधा आणि माझ्या लग्नाचा विचार आता सोडायला पाहिजे. का असं बोलतोस तू? नाही म्हणजे जर राधिका वहिनी तुझ्यावर चिडले असतील ना तर तर आपण त्यांना सांगू, त्यांना समजवू आपण. नाही रे आनंद, हे बघ मला एक गोष्ट लक्षात आली, पुढे काही होणार नाही. कारण राधा माझ्याकडे मित्र याच्या पुढे काही बघूच शकत नाही आणि आमचं नातं मैत्रीच्या पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे बास आता यार, बास आता, नको, काही नको. असं राधिका वहिनी तुला स्पष्ट सांगितलं का? तिथे सांगितलं सर, मी विषय काढणार होतो रे, पण माझ्या मनात काय काय आहे आणि मी हे सगळं तुला केव्हा सांगणार आहे काय माहित. नाही, नकोच, आता कायमचं गमावून बसेन तुला. असं नका बोल, माझं ऐका ना. काही ऐकण्यासारखं राहिलेलं नाही आता राधिका. माझं ऐका. सगळं झालेलं आहे आपलं बोलणं. अहो, जी फॅक्ट आहे ती ऍक्सेप्ट करायला हवीस तू. मला तू आवडत नाही. राधा, आता तुझा अथर्वचा, इनफॅक्ट दोघांच्याही आयुष्याचा आता नव्याने विचार करायला हवायस. म्हणजे काय करू आता? इतक्या वर्षांनी पुन्हा आपण एकत्र आलोय राधा, कळतंय का तुला? आपण पुन्हा एकत्र आलोय याचा काहीतरी अर्थ असेल ना. बरं आहे का राधा, तुझं जे काय मनात येतंय ते सगळं सांगू शकतेस सरळ. माझ्या मनात काय काय आहे आणि मी हे सगळं तुला केव्हा सांगणार आहे काय माहित. नकोच सांगायला, आता कायमचं गमावून बसेन तुला. होते झालं हो ग. काय कोणी? ही तुझी होणारी बायको आहे. मला तर ही मुलगी आवडली. तू सांग, तुला जर आवडली असेल ना तर मी लगेच रेवतीशी बोलते. घरीही सांगूया आपण, साखरपुडा करूया, मग लग्न. सौमित्र, मला माहितीये तुझं मन किती हळवं येते, म्हणूनच मी तुला सरळ सांगणं टाळलं. आपली मैत्री सोडून, आपलं एक नातं सोडून स्वतंत्रपणे तू तुझं आयुष्य जगावंस असं मला वाटतं.
शनू बेबी, what is this, शनू बेबी? अरे शनू बेबी, गेट रेडी नाव. चल चल लवकर. रेडी हो, रेडी हो. आता रडून काय होणार आहे का बेबी? नो बट अँड बेटा, प्लीज शनू बेबी. हे बघ, पॅरेंटने बघ केवढी ज्वेलरी दिली आहे ना, ती घाल आणि तयार हो. चल 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 लवकर 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 लवकर. नाही यार मामा, मला नाही करायचं ना लग्न. माझं ऑलरेडी गॅरी बरोबर लग्न झालंय. कसले लग्न? हा, गॅरी बरोबर लग्न झालंय. खेळातलं लग्न होतं ते. आणि गॅरी 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 काय चाललं? आपण आता काय भेटायला जाणार आहोत का त्याला? यार मम्मा यार, पण काहीतरी सोल्युशन काढ. काय सोल्युशन असणार आहे बेबी? काही सोल्युशन नसणार आहे. एक सोल्युशन आहे, आपण ते 10 करोड सोडून निघून जाऊया बस. हो पण मी पॅरेंटची लग्न नाही करणार प्लीज. मला काहीच कळत नाही, मी काय करू? शनू बेबी, मलाही काही कळत नाहीये, मी काय करू? माझ्या हातात असताना तर मी तुला जादूनी गायब केली असती. नकोच प्लीज शनू बेबी. नाहीतर ते गॅरीला फोन तरी केला असता, पण इडियट कडे फोन पण नाहीये ना. त्याला जाऊन भेटले तरी असते. मी भेटू शकत नाही, पण शनू बेबी तू जाऊन गॅरीला भेट. तुला माहितीये ना तो कुठे असतो. जा जा जा, त्याला भेट. अगं कशी जाऊन भेटू? बाहेर तो कुडमुड आहे ना, स्टुपिड. अरे त्या कुडमुड्याला मी बघते ग. त्याला कसं गुंबायचं ते मला माहितीये. तू गॅरीला जाऊन भेट, त्याला इथे घेऊन ये. हा, त्याच्या मदतीने आपण इकडनं बाहेर पळून जाऊ, ते 10 करोड घेऊन. पॅरेंटला मी बघते, त्याला सांगते तू शालू नेसून ना नवरीसारखी तयार होते, तुमची शोण्या, जरा थांबावं लागेल, वेळ लागेल असं मी सांगते. तू चल 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 चल, पळून जा पळून जा. अरे पण कशी जाऊ? कम फॉलो मी. ए आले आले, ए नवरदेव आले, नवरदेव आले. मी रेडी आहे. झाली का समजी तयारी? काय दिसत नाही? वा 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 मालक, काय दिसताय राव, एक नंबर. लग्न आहे माझं, नाही असंच दिसायला पाहिजे. नाही. हो, साखर गावचं सावकार आहे. नाही. हो. मी असंच सॉलिड असलं पाहिजे. नुसतं हॅ करत राहू नका. नाही सगळं आहे, पण नवरदेवाच्या हातात बॅग बरे दिसत नाही. बरं दिसते, बरं दिसते. हे पण त्याच रंगाचं, बॅग पण त्याच रंगाची, कसं दिसत नाही? नको राहू दे माझ्याकडं, बरोबर दिसते ते मॅचिंग. ऐका मी काय म्हणतो, कंटाळा बांधा. हा मुंडावळ्या बांधा, मला दक्षिणा दिली ना ती सफल झाली. मुंडावळ्या बांधा, मुंडावळ्या बांधा आणि लवकर लवकर लग्न लावून मोकळं करा. आमची शालू मधली शोण्या नवरी कुठे आहे? आताच आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे चोख बंदोबस्तात बंद केलेली आहे. तिची तयारी कुठपर्यंत आली ती बघून येतो. मला विचारायची गरज नाही, पटकन जा. चला चला गुरुजी, जेवढं जमल तेवढं. हो हो. गॅरी, गॅरी, शनॅ, काय करतेस? अरे कधीपासून शोधते यार मी तुला. फायनली मला सापडलास. मला तुझ्याशी बोलायचं नाही, तू प्लीज जा. गॅरी लिसन ना, हे बघ मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये, मला तुझी हेल्प पाहिजे. मी काय हेल्प करणार तुझी? हा, हे हालत बघतेस ना माझी काय आहे ते. असू दे ना यार, तू स्मार्ट आहेस, तुला प्रॉब्लेम्स मध्ये सोल्युशन सुचतात. प्लीज प्लीज गॅरी, मला तुझी हेल्प हवी आहे प्लीज. प्लीज तू तुझ्या मार्गाने जा, मला माझ्या मार्गाने जाऊ दे प्लीज. असं म्हणू नकोस ओके. आपल्या जर्नीज अजून वेगळ्या झालेल्या नाहीये. आपण अजूनही वानाच मार्गावरती चाललोय आणि तुलाही हे माहितीये. यार प्लीज यार, मला तुझ्या हेल्पची गरज आहे. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तुला तो पॅरेंट माहितीये ना यार, तो माझ्याशी लग्न करणार आहे. त्यांनी गावाहून त्या शुगर विलेजहून 10 करोड रुपीज आणलेत माझ्याशी लग्न करायला. यार माझ्या डोक्यात एक आयडिया, आपण ना ते 10 करोड रुपीज घेऊया आणि इथनं पळून जाऊया. पण हे करण्यासाठी मला तुझी हेल्प हवी यार. मला परत लग्न नाही करायचं गॅरी. प्लीज, मी एकदा सांगितलं ना, मी तुझी काही हेल्प करू शकत नाही. तुला काय गोंधळ झालाय तो काल, मला या लफड्यात अडकू नको. प्लीज प्लीज ऐकून घे ना. सोड, तू ऐकून तरी घे. लिसन गॅरी. सोड यार.